कोलाड, नागोठणे आणि आमटेममधील उड्डाणपुलांची कामं अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये अशी भूमिका खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आहे. या प्रकरणी सुनील तटकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. नागोठण्याच्या तिथला सुद्धा फ्लायओव्हर अजून शिल्लक राहिलेला आहे. कोलाड नाक्यावरचा फ्लायओव्हर शिल्लक राहिला आहे. विशेष करून आमटेमच्या ठिकाणचा सुद्धा फ्लायओव्हर त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. अशा वेळेला ज्या सुविधा किंवा जे रिलीफ ज्याला आपण म्हणतो प्रवाशांना मिळालं पाहिजे ते त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे टोल त्याने आकारू नये अशी माझी स्वच्छपणाची मागणी खासदार म्हणून नक्की आहे. काम 100% पूर्ण होईपर्यंत त्या संदर्भामध्ये टोल हा आकारण्यात येऊ नये आणि त्यातही जे कोकणवासी आहेत, रायगड असो किंवा इथून जाणारे जे कोकणवासी आहेत यांना त्या टोलमध्ये जेव्हा तो सुरू होईल, म्हणजे खरं तर आता काम पूर्ण झालेलं नसताना तो टोल सुरू करणंच हेच खरं तर रायगडवासी किंवा कोकणवासियांवर अन्यायकारक राहील. त्यामुळे त्या संदर्भामध्ये विभागाने म्हणजे गडकरी साहेबांच्या नॅशनल हायवे अथॉरिटीने त्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा. मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण असताना 2 टोलनाक्यांवर टोल वसुली सुरू करण्यात आले. यावरून चित्रलेखा पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अर्धवट रस्त्यावर टोल आकारणी करणं म्हणजे कोकणवासियांची चेष्टा असल्याचं चित्रलेखा पाटील यांनी म्हटलंय. आमदार कमिशन खातायत. आमदार चित्रलेखा पाटील यांनी हा आरोप केलाय. आज सुद्धा रस्त्याला लेवल नाहीये, बऱ्याच ठिकाणी कामं अपूर्ण आहेत. मग अशा वेळी तुम्ही टोल वसूल करता हे अजिबात योग्य नाही आणि ह्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्याबद्दल आम्ही आक्रमक होणार आहे. या रस्त्याचं एस्टिमेट किती होतं आणि मग नंतर कॉन्ट्रॅक्टरनी एक्स्ट्रा क्लेम्स किती मागितले याचं त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि खुलासा दिला पाहिजे. कोकणातल्या आमदारांनी तर ह्याच्याबद्दल आक्रमकपणे बोललं पाहिजे, पण त्यांना एकमेकांवर टीका करण्यावर, कॉन्ट्रॅक्टरची कमिशन खाण्यावर त्याच्या पलीकडे काही दिसतच नाहीत. लोकांचे प्रश्नच दिसत नाहीयेत. बेकायदा बाईक टॅक्सी ॲप हटवण्याच्या आदेशांना तुर्तास स्थगिती देण्यात आली. सायबर विभागानं बाईक टॅक्सी ॲप हटवण्याचे आदेश दिले होते. ओला, उबर, रॅपिडो आणि प्ले स्टोअरला सायबर पोलिसांनी या संदर्भात पत्र पाठवलं होतं, परंतु आता त्या पत्राकडे दुर्लक्ष करण्याचं पत्रक काढत हे आदेश देण्यात आले. नेदरलँडमध्ये भारतीय वंशाच्या लोकांकडून मोदींसमोर भारतीय संस्कृतीचं सादरीकरण करण्यात आले. एका सामुदायिक कार्यक्रमाच्या प्रसंगी राजस्थानची संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण केलं गेलं. या कार्यक्रमातील लोकनृत्याच्या सादरीकरणानं उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. मुंबईतील पूर्वांचल महोत्सव माटी 9 या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या महोत्सवाला पूर्वांचलचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. महोत्सवाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालंय. हमारा मुंबई ऐसा है, यहाँ आपको मिनी पूर्वांचल मिलेगा. आप पूर्वांचल का कोई भी जिला ले लीजिए, हर जिले के लोग यहाँ पर मिलेंगे. 4-4, 5-5 पीढ़ियों से जो महाराष्ट्र में बसे हैं, जो पूर्वांचल की मिट्टी की याद हमको यहाँ दिलाते हैं. महाराष्ट्र की संस्कृति को भी पूर्ण रूप से जिन्होंने अपनाया है, ऐसी कई पीढ़ियां हमको मुंबई में देखने को मिलती है.